वालूर शिवारात मध्यरात्री थरार, तरुणाचा खून, वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला, दरोडेखोरांनी दागिने रोख रक्कम केली लंपास। सेलू तालुक्यातील वालूर शिवारात बुधवारी 22 रोजी मध्यरात्री 12:30 ते 1 दरम्यान घडलेली दरोड्याची घटना परिसरात खळबळ उडवून देणारी ठरली आहे। अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने शेतात झोपलेल्या तरुणाचा निर्दयी खून करून वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला करत दागिन्यांनी रोकड लंपास केली। या घटनेने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे। खून करून दरोडा। वालूर येथील आसाराम रानबा सोनवणे वय 52 यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा संतोष आसाराम सोनवणे वय 24 हा शेतातील आखाड्यावर झोपला असताना मध्यरात्री दरोडेखोरांनी हल्ला चढवला। गजासारख्या हत्याराने संतोषच्या डोक्यात व मानेवर वार करत त्याचा जागीच खून केला। त्यानंतर दरोडेखोरांनी फिर्यादींची आई वत्सलाबाई सोनवणे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोकड मिळून तब्बल 30,500 रुपयांचा ऐवज लंपास केला। या घटनास्थळाजवळील श्रीकृष्ण मंदिरात राहत असलेले दत्तात्रय भोकरे व सरुबाई भोकरे यांच्यावरही दरोडेखोरांनी हल्ला केला। दोघांनाही बेदम मारहाण करून जखमी केलं। त्यांच्याजवळील दागिने हिसकावून घेत लंपास केले। या दुर्दैवी घटनेने संपूर्ण वालूर परिसरात एकच भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। गावाशेजारी दरोडेखोरांचा उच्छाद पाहून नागरिक घाबरत आहेत। पोलीस दलाची धावपळ, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी उपस्थिती। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, उपविभागीय अधिकारी वाघमारे, सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धुंडगे, चंदन परिहार व बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपिनवार यांनी घटनास्थळी धाव घेतली। सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करून तपासात जुटले आहेत। वालूर हादरले, तरुणाचा मृतदेह पाहून गावात एकच शोककळा पसरली। रात्री झालेल्या या दरोड्याने संपूर्ण परिसर हादरला आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली। दरम्यान नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की दरोडेखोरांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा द्यावी।